पुणेरी मुलीचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते. मुलगी, मला वाचवा, वाचवा, वाचवा. मुलगा, थांबा, मी आता रस्सी टाकतो. पुणेरी मुलगी, टाकतो नाही रे, फेकतो म्हणायचं. आणि रस्सी नाही रे, दोरी म्हणायचं. मुलगा, असं कर, तुझ्या मराठीच्या सरांना बोलाव, मी जातो. दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेलमध्ये नेले. बाबा, वेटर, एक बियर और एक आईस्क्रीम लाव. मुलगा, आईस्क्रीम का बाबा, तुम्ही पण बियर घ्या ना. बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू की स्वतः उडी मारू. जत्रेत पाळण्यामध्ये बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा उपाय. जाताना 2-3 नट बोल्ट बरोबर घेऊन जायचे. राऊंड सुरू होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं, तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले, तिकडूनच उडून आले. वेळा कुत्र्यावर बसून फिरत असतो. दुसरा वेळा, कुत्र्यावर बसून काय फिरतोस, पोलीस पकडतील ना. पहिला वेळा, का. दुसरा वेळा, अरे हेल्मेट नाही घातलंस. पहिला वेळा, अरे वेड्या, खाली बघितलंस का, 4 व्हीलर आहे. एकदा शाळेत बाई मुलांना प्रश्न विचारते. बाई, मुलगी कितीही गोरी असली तरी तिची एक गोष्ट नेहमी काळी असते. सर्व मुलं मुली लाजतात. अचानक चिंगी उठते. चिंगी, अहो बाई, ती गोष्ट आहे आपली सावली. प्रेयसी रागाने, तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले, मी बर्बाद झाले हलकटा. प्रियकर, मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का, झिपरे. गंपू नाना हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. नर्स, नाना, तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय, सुधारणा दिसते तब्येतीत. गंपू नाना, हो ना, सुधारणा होणारच, काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना. नवरा घरी आल्यावर, बायको, अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली. नवरा, मग काय केलं तू. बायको, काही नाही, थोड्या वेळाने मी आरशासमोरून बाजूला झाले.